नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण MPSC क्वेश्चन ॲनालिसिस सिरीज पाहतोय. पॉलिटीचे प्रश्न 2011 ते 2025 मधील राज्य लोकसेवा आयोगाने पॉलिटी अभ्यास घटकावरती जे 2700 प्लस प्रश्न विचारलेले आहेत, तर त्या प्रश्नांचं परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण जे आहे तर त्याची ही सिरीज आहे आणि त्याच्यातले पुढचं लेक्चर आहे. आजच्या लेक्चरमध्ये आज आपण भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच कॅग यांच्याबद्दल चर्चा करणार आहोत. या अभ्यास घटकावर जे प्रश्न विचारलेले आहेत तर त्याचं विश्लेषण, परंतु त्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण नेहमीप्रमाणे सांगतो ते कॅगचा अभ्यास करताना कोणते घटक अभ्यासायचे, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक. आता सगळ्यात अगोदर तुम्हाला घटनात्मक तरतुदी माहीत असल्या पाहिजेत, बरोबर. म्हणजे ह्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाबद्दल भारताच्या राज्यघटनेत वेगळी डेडिकेटेड कलमं आहेत हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. कुठली? राज्यघटनेच्या भाग 5 मध्ये जी कलमं आहेत तर ती कलमं तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आणि ही अशी एकमेव बॉडी आहे की ज्याच्यासाठी एक वेगळी डेडिकेटेड कलमं आहेत. म्हणजे ज्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज असतात त्याच्यासाठी वेगळी कलमं असतात, परंतु कलम 148 ते 151, कलम 148 काय म्हणते? भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक. कलम 149 नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाचे कर्तव्य आणि अधिकार. 150 संघ आणि राज्याच्या लेखांचं व हिशोबाचं स्वरूप आणि 151 लेखापरीक्षण अहवाल. तर ही 4 कलमं तुम्हाला माहीत असली पाहिजेत राज्यघटनेतल्या भाग 5 मधली. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा पहिल्यांदा. पुन्हा अजून एक घटना आणि घडामोड घडली होती याच्या बाबतीत. 1971 साली संसदीय कायद्याद्वारे हे जे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक पद जे आहे तर याचं अधिकार आणि कर्तव्य स्पष्ट केली. पुन्हा मग 1976 पर्यंत केंद्र शासनाचं लेखा संकलन करण्याचं कार्य देखील महालेखा निरीक्षक करत असे. पुन्हा मग 1976 साली ही जबाबदारी अर्थ खात्याच्या नागरी लेखाविषयक विभागातील नियंत्रणाकडे सोपवण्यात आलेली आहे. म्हणजे 1976ला नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे कॅगवरती जे कामाचं ओझं होतं तर ते थोड्या प्रमाणात कमी केलं गेलं असं आपण म्हणू शकतो, बरोबर. हे येते का लक्षात? हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, या तुमच्या लक्षात राहिल्या पाहिजेत. ओके. भारताच्या लेखा तपासणी व लेखा विभागाचा इंडियन ऑडिट अँड अकाउंट्स डिपार्टमेंट हा प्रमुख अधिकारी आहे कॅग. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक सार्वजनिक निधीचा रक्षण करता आहे आणि केंद्र व राज्य पातळीवरील समग्र वित्तीय व्यवस्थेचा तो नियंत्रक आहे. वित्तीय प्रशासनात घटनात्मक व कायदेशीर व्यवहाराची हमी देणं हे त्याचं प्रमुख कर्तव्य आहे. सार्वजनिक निधी असेल कार्यकारी मंडळावर अर्थपूर्ण नियंत्रण ठेवण्याचं एक उपयुक्त साधन म्हणून हे पद मान्यता पावल्याचं आपल्याला दिसतं. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे भारतीय राज्यघटनेतील सर्वाधिक महत्त्वाचं पद आहे असं मत मांडलेलं आहे, बरोबर. हा झाला इंट्रो. आता या सगळ्या घटनात्मक तरतुदी मी तुम्हाला इथं सांगितल्या. आता ही एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, संविधानिक संस्था आहे. ओके. मागच्या लेक्चरमध्ये आपण संविधानिक संस्था आणि असंविधानिक संस्था याच्याबद्दल थोडीशी चर्चा केली होती. जर का ते पाहिलं नसेल तर पहा. म्हणजे ज्या घटकांचा उल्लेख भारताच्या संविधानात आहे किंवा ज्या संस्थांचा उल्लेख भारताच्या संविधानात आहे तर त्याला आपण संविधानिक संस्था म्हणतो. आणि ज्याचा उल्लेख नाही आहे किंवा ज्या संस्थांची संघटनाची निर्मिती संसदेच्या कायद्यानं किंवा संसदेच्या नियमानुसार करण्यात आलेली आहे तर त्याला आपण असंविधानिक संस्था म्हणतो. तर ही भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक किंवा कॅग ही जी संस्था आहे तर ही एक संविधानिक संस्था आहे. त्याच्यानंतर याची नियुक्ती आणि कार्यकाल ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. भारताच्या म्हणजे याची नियुक्ती जी आहे तर त्याच्याबद्दल जर का तुम्ही पाहायला गेलं तर नियंत्रक आणि महालेखा परीक्षेचा कार्यकाल 6 वर्ष अथवा 65 वर्षापर्यंत असतो. म्हणजे जे अगोदर होईल ते त्या अगोदर तो राष्ट्रपतींना उद्देशून आपला पदाचा राजीनामा सुद्धा देतो. आणि जर का त्याला पदच्युत करायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे त्याला पदावरून बडतर्फ करता येतं. म्हणजेच काय करता येतं? सिद्ध झालेलं गैरवर्तन अथवा असमर्थता या आधारे संसदेच्या दोन्ही सभागृहाने विशेष बहुमताने जर का ठराव पारित केला तर त्याला बडतर्फ करता येतं. ओके. आता त्याचं स्वातंत्र्य काय काय आहे तर राज्यघटनेत महालेखा परीक्षकाच्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. या ज्यावेळेस आपण प्रश्नाचं डिस्कशन करू तर या तरतुदी मी तुम्हाला तिथं नंतर सांगेनच. आता हे पद आहे तर या पदाकडे काही कार्य आणि अधिकार सुद्धा असतील. तर जसा प्रश्न येईल तसं मी त्याचे कार्य आणि अधिकार स्पष्ट करतो. तर हे 5 घटक जे आहेत या कॅगचा अभ्यास करताना तुम्ही जर का या 5 घटकांचा अभ्यास केला तर याच्या पलीकडं ऑब्जेक्टिव्ह असू द्या, डिस्क्रिप्टिव्ह असू द्या, नंतर इंटरव्ह्यू असू द्या, या 5 घटकाच्या व्यतिरिक्त तुम्हाला नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाबद्दल प्रश्न विचारलाच जाणार नाही. येते का लक्षात? समजलं? दॅट्स इट. आता आपण पाहूया प्रश्न काय आलेत. ही जी लेक्चर सिरीज आहे तर ती लेक्चर सिरीज तुम्हाला VJC स्टडीच्या
यूट्यूब चॅनलवरच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये मिळेल. तिथं जर का तुम्ही MPSC पॉलिटी PYQ अनालिसिस सिरीज सर्च केलं तर तुम्हाला लेक्चर सिरीज तिथं मिळून जाईल. आलं, समजलं? चलो, आजचा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आला आहे. भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमात भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक या पदाची तरतूद आहे? बघा, सगळ्यात महत्त्वाचं कलम मी सुरुवातीला सांगितलं, राज्यघटनेतल्या भाग 5 मध्ये 148 ते 151 हे भारताच्या कॅगबद्दल असणारी कलम आहे, ते लक्षात ठेवा. आणि एक वेगळा पार्ट जो आहे तर तो कॅगच्या नावाने आहे. त्याच्यामुळं ही कलमं जी आहेत तर ते तुम्हाला लक्षात ठेवायला थोडंसं सोपं जाते. बरोबर. आता 343 कलम काय सांगते? संघ शासनाची कार्यालयीन भाषा, कलम 343. त्याच्यानंतर कलम 266 काय म्हणते बघा? भारताचा आणि राज्याचा संचित निधी आणि सार्वजनिक लेखा. त्याच्यानंतर कलम 248 काय म्हणते बघा? संसदेचा कलम 246A अधीन राहून कायदे करण्याचा एक्सक्लुझिव्ह शेषाधिकार. आणि कलम 148 काय म्हणते? तर केंद्रीय पातळीवर एक महालेखापाल हिशोब तपासणीस असेल अशी तरतूद कलम 148 मध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 148 कलम. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 4 विधानं दिलेत आणि त्याच्यातलं बरोबर असणारं विधान ओळखायचं आहे. महालेखा परीक्षकाच्या वेतन आणि भत्ते राष्ट्रपती ठरवतात? नाही, ते हे घटनात्मक पद आहे, त्याच्यामुळे ते काय राष्ट्रपती ठरवत नाही आहेत. महालेखा परीक्षक हे लेखा अकाउंटिंग आणि लेखा परीक्षेने दोन्ही कार्य पार पाडतात? नाही, 1976ला विभाजन केलं होतं, त्याच्यामुळं 1976च्या अगोदर म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, लेखा संकलन आणि लेखा परीक्षण ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तर लेखा परीक्षणाचं काम तेवढं हे कॅग करतात आणि लेखा संकलनाचं काम जे आहे तर अर्थ खात्याच्या नागरी लेखाविषयक विभागातील लेखा नियंत्रणाकडे ही जबाबदारी 1976 नंतर सोपवण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. महालेखा परीक्षेचं वेतन आणि भत्ते भारताच्या आकस्मिक निधीतून दिलं जातं? नाही, ते दिलं जात नाही आहे, ते संसद ठरवते. त्याच्यानंतर महालेखा परीक्षक ही राष्ट्रपतींची इच्छा असेपर्यंत पदावरती राहतात? नाही, ते वयाची 6 वर्ष किंवा कार्यकालाची 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष जो कुठला कार्यकाल अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत ते पदावरती राहतात. तर वरीलपैकी एकही विधान बरोबर नाही आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाचं काम नाही किंवा कार्य नाही असं त्यांनी विचारले? नाही विचारले. शासन खर्चाचं लेखापरीक्षण करणं बरोबर आहे. शासन खर्चावर परिणाम करणाऱ्या वित्तीय नियमांचं व आदेशांचं पालन होतं की नाही ते पाहणं बरोबर आहे. जे पदाधिकारी शासन खर्चाला मंजुरी देत आहेत ते वैधानिकदृष्ट्या त्या कार्यासाठी सक्षम आहेत की नाही ते पाहणं हे सुद्धा बरोबर आहे. आणि कल्याणकारी योजनाच्या खर्चाची शिफारस करणं? नाही, हे असं काय ते करू शकत नाहीत, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं हे जे विधान आहे तर ते चुकीचं आहे. अजून कोणती कोणती कामं आहेत? केंद्र आणि राज्याचं लेखापुस्तक कसं असावं याविषयी राष्ट्रपतींना शिफारशी करणं. हिशोब तपासणीचा अहवाल राष्ट्रपती आणि संबंधित राज्याच्या राज्यपालास सादर करणं ही काही त्याच्यातली महत्त्वाची कार्य आपल्याला असल्याचं दिसतंय. याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो कॅग आहे तर तो सार्वजनिक लेखा समितीचा मार्गदर्शक, मित्र, तत्त्वज्ञ, वाटाड्या म्हणून काम पाहतो. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. याशिवाय राष्ट्रपतीद्वारा विचारल्या गेलेल्या कोणत्याही अधिसत्तेच्या हिशोबाची तपासणी करण्याचं कामसुद्धा हा कॅग करत असतो. बरोबर. पुढचा प्रश्न, नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांना त्यांच्या पदावरून कसे काढून टाकता येईल? म्हणजे त्यांना पदच्युत किंवा बडतर्फ करायचं असेल तर कसं करता येतं? बघा, पहिला वाक्य काय आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ज्या प्रक्रियेनं पदावरून काढलं जातं त्याच प्रक्रियेद्वारे. ओके, मेन ड्रॉमध्येच सांगितलं होतं, जर का यांना पदावरून दूर करायचं असेल ओके तर ते एकतर आपल्या राष्ट्रपतींना उद्देशून तो आपला राजीनामा देऊ शकतात किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे त्याला पदावरून बडतर्फ करता येतं. म्हणजेच काय? सिद्ध झालेलं गैरवर्तन आणि असमर्थता या आधारे संसदेच्या दोन्ही सभागृहाने विशेष बहुमताने जर का ठराव पारित केला तर त्याला बडतर्फ करता येतं. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला ज्याप्रमाणे बडतर्फ करता येतं त्याप्रमाणे. ओके, पहिलं विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षेबाबत खालील विधानं विचारात घ्या. ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावरती राहतात. बरोबर असणारं विधान शोधायचं आपल्याला. पहिलं विधान चुकीचं आहे. ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा इतकं वेतन घेतात तर हे बरोबर आहे. ते पदग्रहण करण्यापूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या उपस्थितीत शपथ घेतात? नाही. राष्ट्रपती समोर जे आहे तर ते काय करतात? शपथ घेतात. त्याच्यामुळं ते जे आहे तर ते चुकीचं आहे विधान. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केलं चुकीचं त्यांना राष्ट्रपती पदावरून दूर करू शकतात? नाही. संसदेच्या दोन्ही सभागृहात विशेष बहुमतानं ठराव पारित करून त्यांना पदच्युत केलं जातं. फक्त ब विधान बरोबर आहे.
पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या महालेखा परीक्षकाला कार्यकारी मंडळाचा हस्तक्षेप टाळून स्वतंत्रपणे काम करता यावं यासाठी संविधानात कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत. मी जे तुम्हाला स्वातंत्र्य सांगितलं की भारताच्या महालेखा परीक्षकाचं, तर ते कुठलं स्वातंत्र्य आहे त्याच्यावरती आधारित असणारा हा प्रश्न आहे. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर सांगतो मी पहिल्यांदा आणि मग जे आहे तर ते आपण त्याचं एक्सप्लेनेशन करूया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कुठलं स्वातंत्र्य असतं तर अ, ब आणि क. त्यांना पदावरून काढून टाकण्यासाठी महाभियोग प्रक्रियेचा अवलंब करावा लागतो. निवृत्तीनंतर ते इतर शासकीय पदासाठी अपात्र ठरतात. ते थेट राष्ट्रपतींना उत्तरदायी असतात. लेखापरीक्षणाच्या कामात मदत करण्यासाठी त्यांना हुशार, हे चुकीचं आहे. हे काही स्वातंत्र्य आहेत की जे त्याला देण्यात आलेले आहेत. संसदीय कायद्याने त्याचं वेतन व सुविधा या बाबी निर्धारित केल्या जातात. त्याच्या नियुक्तीनंतर त्याचं वेतन, रजा, निवृत्तीवेतन, निवृत्तीचं वय याच्यात हानिकारक ठरतील असे बदल करता येत नाहीत. त्यांना पदाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर केंद्र किंवा कोणत्याही राज्याच्या शासनसेवेत कोणतंही पद ग्रहण करता येत नाही. म्हणून हा कॅगचं जे पद आहे तर त्याला स्वातंत्र्य आहे आणि ते स्वातंत्र्याचा ते उपभोग घेत असतात, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 2 विधानं दिलेत आणि त्याच्यात तुम्हाला चुकीचं किंवा बरोबर असणारं योग्य विधान निवडायचं आहे. चुकीचं किंवा बरोबर म्हणण्यापेक्षा योग्य. कायदेशीर व नियामक लेखापरीक्षण व्यतिरिक्त महालेखापरीक्षक खर्चाच्या औचित्याचंही लेखापरीक्षण करू शकतो. तर हे विधान बरोबर आहे. कुठं खर्च झाला आहे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, एखाद्या योजनेला जर का शपथ 100 कोटी अलॉट झाला असतील तर त्या योजनेवरतीच ते 100 कोटी अलॉट झालेत का म्हणजे औचित्य, तर ते तपासू शकतो. पहिलं वाक्य बरोबर आहे. परंतु कायदेशीर लेखापरीक्षण पार पाडणं बंधनकारक असतं. तर नियामक व औचित्याचं लेखापरीक्षण कॅगने स्वइच्छेने करायचं असतं, असं काय नाही आहे. जर का त्यांना राष्ट्रपतींनी सांगितलं हे तुम्ही करायचं आहे तर त्यांना ते करावंच लागतं. ब जे विधान आहे तर ते चुकीचं आहे. फक्त अविधान बरोबर असल्यामुळं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. दॅट्स इट, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्यात तुम्हाला योग्य किंवा अयोग्य विधान ओळखायचं आहे. राज्यघटनेनुसार कॅग सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे विधान ॲब्सोल्युटली बरोबर आहे. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितले. वित्तीय प्रशासनाबाबतीत राज्यघटना व कायदा उचलून धरणं हे त्याचं कर्तव्य आहे. ओके, तर दोन्ही विधाने योग्य आहेत. परंतु आर हे येचं योग्य स्पष्टीकरण नाही, योग्य स्पष्टीकरण आहे. त्याच्यामुळं तर हा राज्यघटनेनुसार कॅग हा सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे असं डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 1 जे आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात ठेवा, हे जे मी तुम्हाला ॲन्सर सांगतोय तर हे ॲन्सर काय माझ्या मनाचे नाही आहेत. MPSCने जी फायनल ॲन्सर की डिक्लेअर केलेली आहे तर त्या ॲन्सर कीला अनुसरून ही उत्तर आहेत आणि एक्सप्लेनेशन मात्र जी दर्जेदार रेफरन्स बुक आहेत किंवा स्टेट बोर्ड असेल, इन्साईट असेल, याच्यातनं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगतोय. ओके, ह्याच्यासाठी खूप सारा अभ्यास करण्यात आलेला आहे. उगाच काहीतरी करायचं म्हणून ही लेक्चर सिरीज सुरू केलेली नाही आहे. एवढं परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण तुम्हाला कुठल्याही PYQच्या सिरीजमध्ये पाहायला मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्यामुळं थोडंसं याच्यावरती लक्ष द्या आणि ही जर का सिरीज तुम्ही पाहिली तर पॉलिटीच्या PYQसाठी तुम्हाला दुसरं काय करण्याची गरज पडणार नाही, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. बरोबर. पुढचा प्रश्न बघा, भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाच्या संदर्भात खालील विधानं विचारात घ्या आणि बरोबर असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. त्यांची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतीकडून केली जाते, बरोबर आहे. त्यांचे वेतन आणि इतर सेवासाठी संसदेकडून निश्चित केल्या जातात, बरोबर आहे. त्यांना पंतप्रधानाकडून केव्हाही पदच्युत केलं जाऊ शकतं, चुकीचं आहे. ते संसदेच्या लोकलेखा समितीचे मार्गदर्शक मित्र आणि तत्त्वज्ञ म्हणून कार्य करतात, हे सुद्धा बरोबर आहे. तर अ, ब आणि ड ही 3 विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला जवळजवळ 5 विधानं दिलीत आणि त्याच्यातलं तुम्हाला चुकीचं विधान ओळखायचं आहे. ओके, चुकीचं विधान, भारतीय लोकशाही प्रणालीचा एक मोठा आधार म्हणजे महालेखा परीक्षक होय. एकमेव म्हटलं यांनी, एकमेव नाही ना, आधार आहे परंतु एकमेव नाही आहे, तर हे विधान चुकीचं आहे. बाकीची सगळी विधानं बरोबर आहेत. कॅग सार्वजनिक कोषाचा संरक्षक असतो. कॅग राज्य आणि केंद्र स्तरावर देशाच्या पूर्ण वित्तीय प्रणालीचे नियंत्रण करतो. कॅग फक्त संसदेला उत्तरदायी असतो. कॅग संसदेचा प्रतिनिधी असतो. बाकीची सगळी विधानं जी आहेत तर ती या ठिकाणी बरोबर आहेत. फक्त पहिलं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे तर पर्याय क्रमांक 1. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचं वेतन आणि भत्ते मी मागाशी सांगितले ते संसदेकडून निश्चित केलं जातं,
बरोबर. आणि त्याच्यामध्ये बदल काय करता येत नाही आहे. म्हणजे एकदा जर का ठरवलं तर त्यांची नियुक्ती झाल्यानंतर वेतन, भत्ते, सेवाशर्त त्याच्यामध्ये कुठलाही बदल करता येत नाही. आणि हे जे वेतन आणि भत्ते आहे कॅगचं, तर ते भारताची संसद ठरवत असते. त्याच्यामुळे त्यांना पगाराचे काही टेन्शन नाही आहे. पुढचा प्रश्न, नियंत्रक व महालेखा परीक्षेबाबत खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्यातलं तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना भारताच्या मुख्य निर्वाचन आयुक्ताच्या बरोबरीचा दर्जा असतो, परंतु अग्रक्रम तालिकेनुसार राज्यसभेच्या उपाध्यक्षांच्या पेक्षा त्यांचं स्थान वरचं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, बरोबर विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान जे आहे तर ते ॲब्सोल्युटली बरोबर आहे. भारताचा लेखा व लेखापरीक्षण विभागात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीच्या सेवा शर्ती या राष्ट्रपतीच्या सल्लामसलतीने नियंत्रक व महालेखा परीक्षक ठरवतात, असा त्यांना कुठलाही अधिकार नाही आहे. हे चुकीचं आहे. नियंत्रक व महालेखा परीक्षेचं वेतन आणि भत्ते राष्ट्रपती नाही आहे, भारताची संसद, हे सुद्धा चुकीचं आहे. फक्त पहिलं विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. जर का तुम्हाला कसला आवाज येत असेल तर थोडासा इग्नोर करा. थोडंसं इथं शेजारी काम चालू आहे, त्याच्यामुळे ते तुम्हाला खरखर असा कुठला आवाज येत असेल तर प्लीज इग्नोर दॅट आणि कॉन्सन्ट्रेट करा. पुढचा प्रश्न, कॅगच्या लेखापरीक्षण अहवालात काय अंतर्भूत असतं? काय असतं? वित्तीय अनियमितता, बरोबर आहे. संसदेनं मंजूर केलेल्या अनुदानापेक्षा अधिक रक्कम खर्च करणं, बरोबर आहे. वाजवीपेक्षा अधिक वा कमी अर्थसंकल्पीय तरतूद, बरोबर आहे. अयोग्य महसुलाची प्रकरणं, हे सुद्धा बरोबर आहे. तर अ, ब, क आणि ड या 4 घटकांचा समावेश कॅगच्या लेखापरीक्षण अहवालात होत असतो. आणि सार्वजनिक लोकलेखा समिती जी आहे तर याच्यावरती, या कॅगच्या अहवालावरतीच काम करते आणि मग ते आपला रिपोर्ट देत असते. त्याच्यामुळं सार्वजनिक लेखा समिती किंवा सार्वजनिक लेखा समितीचा मार्गदर्शक मित्र तत्त्वज्ञ वाटाडा म्हणून कॅगकडं पाहिलं जातं. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अ, ब, क आणि ड. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विभाग वित्त मंत्रालयाचे विभाग नाहीत? हा प्रश्न खरं तर म्हणजे चुकीच्या ठिकाणी आला आहे. इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे क आणि ई. क आणि ई. क आणि ई, अर्थसंकल्प विभाग आणि बँकिंग विभाग. ओके, तिकडे त्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही पाहून घ्या. पुढचा प्रश्न, 3 विधानं दिलेत आणि त्याच्याला तुम्हाला सत्य असणारं विधान ओळखायचं आहे. भारतीय लेखा व लेखापरीक्षण विभाग, ऑडिट अँड अकाउंट्स डिपार्टमेंट, हा नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्या नियंत्रणाखाली कार्य करतो, बरोबर आहे. संसदेने नियंत्रक व महालेखा परीक्षेचे कर्तव्य, अधिकार आणि सेवा याबाबतचा अधिनियम 1969 मध्ये मंजूर केला नाही, 1971 मध्ये मंजूर केला. 1971 मध्ये, नॉट 1969. आणि पुन्हा मग 1976 मध्ये कॅगवर जो काय म्हणतो त्याला, कर्तव्यांचा जो जास्तीचा बोजा होता तर तो कमी केला आणि कार्याचं विभाजन केलं. 1971चा कायदा आहे, ब चुकीचा आहे. नियंत्रक व महालेखा परीक्षकाच्या निर्देशानुसार महाराष्ट्राच्या महालेखापाल्यांना आपली कर्तव्य आणि कार्य पार पाडावे लागतात. सत्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर हे सुद्धा विधान जे आहे तर ते सत्य आहे. पर्याय क्रमांक 1 जो आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कायदा 1971चा आहे. कॅगच्या बाबतीत फक्त 2 आकडे लक्षात ठेवा, एक 1971 आणि दुसरा 1976. ओके, हे संसदेनं कर्तव्याधिकार, सेवा आणि अटी हा 1971चा कायदा आहे आणि 1976ला कॅगच्या कार्याची विभागणी झाली. दॅट्स इट. ह्याच्या पलीकडं कॅगच्याबद्दल कुठलंही वर्ष तुम्ही लक्षात ठेवू नका, तुम्हाला कोणीही सांगितलं तरी. पुढचा प्रश्न, केंद्रीय शासकीय न्यायाधिकरणाबाबत खालील विधानं, कोणती विधानं बरोबर नाहीत? बरोबर नाहीत याचा अर्थ चुकीचे असणारे विधान आपल्याला शोधायचे आहेत. किती विधान आहेत? 3 विधान आहेत. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण हे संविधानाचं कलम 323A अंतर्गत स्थापन झालेली घटनात्मक संस्था आहे, हे चुकीचं आहे. अशी काही घटनात्मक संस्था नाही आहे. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण ही प्रशासकीय न्यायाधिकरण कायदा 1985 अंतर्गत स्थापित एक वैधानिक संस्था आहे. ओके, तर हे बरोबर आहे. याचे सदस्य हे फक्त प्रशासकीय अनुभव असणारे अधिकारी यांच्यातूनच नेमले जातात, हे सुद्धा चुकीचं आहे. तर अ आणि क ही 2 विधानं चुकीची आहेत. ब विधान जे आहे तर ते बरोबर आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अ आणि क ही 2 विधानं चुकीची आहेत. पुढचा प्रश्न, सर्व प्रकारचे उपक्रम वित्तावर आधारित असतात, त्यामुळे राजकोष किंवा कोशागार याकडे सर्वाधिक लक्ष दिलं गेलं पाहिजे. या विधानाचं श्रेय कोणाला जातं? थोडासा एन्शंटमधला प्रश्न आहे, तर ते श्रेय जातं कौटिल्यला किंवा चाणक्याला. ओके, दॅट्स इट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीचं असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. बघा, आर्थिक प्रशासनातील खर्चावर संसदीय उत्तरदायित्व, संघराज्य पर्यवेक्षण आणि तज्ज्ञ प्रशासकीय नियंत्रण सुनिश्चित करण्याचे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाचं पद हे घटनात्मक साधन आहे. तर हे बरोबर आहे.
नियंत्रक व महालेखा परीक्षक हा सार्वजनिक कोशाचा संरक्षक असतो आणि तो देशाच्या संपूर्ण वित्तीय प्रणालीचं नियंत्रण करतो. बरोबर आहे. नियंत्रक व महालेखा परीक्षकाच्या लेखा परीक्षणावर कोणत्याही प्रकारच्या मर्यादा नसतात. ते कोणत्याही प्रकारची अनुचित कार्यकारी कृती जरी तिची वैधानिकता प्रश्नास्पद नसली तरी संसदेच्या निदर्शनास आणण्यास स्वतंत्र असतात. ते सुद्धा बरोबर आहे. चुकीचं विधान ओळखायचं होतं तर पर्याय क्रमांक 4 एकही विधान या ठिकाणी चुकीचं नाही आहे, हे लक्षात ठेवा. बरोबर, सगळी विधानं बरोबर आहेत. हे मुख्य परीक्षेला थोडेसे काठिण्य पातळी जास्त असणारे प्रश्न विचारत आहेत. पूर्व परीक्षेला मात्र ते कमीच काठिण्य पातळी असणारे प्रश्न विचारत आहेत. आर्टिकल वगैरे त्यांनी विचारलेत. हा प्रश्न कॅन्सल केला आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षाबाबत खालीलपैकी कोणतं विधान किंवा विधाने बरोबर आहेत? बरोबर असणारं विधान तुम्हाला ओळखायचं आहे. त्याची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे 5 वर्षाच्या कार्यकालासाठी केली जाते. नाही. 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष. पहिलं विधान चुकीचं आहे. त्याचं वेतन आणि सेवा सरती राष्ट्रपतीद्वारे नाही, संसदेद्वारे ठरवल्या जातात. हे सुद्धा चुकीचं आहे. राष्ट्रपतीद्वारे स्वतःहून त्यास पदावरून दूर केलं जाऊ शकतं. नाही, हे सुद्धा चुकीचं आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात विशेष बहुमतानं ठराव पारित करून त्याला पदच्युत केलं जातं. नियंत्रक व महालेखा परीक्षक कर्तव्य आणि अधिकार अधिनियम 1973 नाही, 1971. तर त्याच्यामुळं वरीलपैकी एकही विधान योग्य नाही आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 जे आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षा संदर्भात बरोबर असणारी विधानं ओळखायची आहेत. भारतीय राज्यघटनेच्या कलम 148 नुसार राष्ट्रपती नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती करतात. कलम 148 लक्षात ठेवा, सुरुवातीला सांगितले. बरोबर आहे. शासकीय खर्चाचे लेखापरीक्षण करणं हे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाचं प्रमुख कार्य आहे. बरोबर आहे. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आपला अहवाल संसदेला सादर करतात. नाही, तर ते राष्ट्रपतीकडे देतात आणि मग राष्ट्रपती तो अहवाल संसदेत मांडतो. क आहे तर ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ आणि ब ही 2 विधानं जी आहेत तर या ठिकाणी बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना पदावरून दूर करण्यासाठी खालीलपैकी कोणाला पदावरून दूर करण्याची कारणे व पद्धत वापरली जातात? मागाशीच मी तुम्हाला सांगितले, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला कसं पदावरून दूर केलं जातं? सिद्ध झालेलं गैरवर्तन आणि असमर्थता या 2च कारणासाठी भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर केलं जातं. आणि त्याच पद्धतीनं भारताच्या कॅगला पदावरून दूर केलं जातं. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आणि ते कसं दूर केलं जातं? संसदेच्या दोन्ही सभागृहात विशेष बहुमतानं ठराव पारित करून मगच त्याला पदावरून दूर केलं जातं. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या महामंडळाचे लेखापरीक्षण पूर्णपणे अप्रत्यक्षपणे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाद्वारे प्रत्यक्षपणे कॅगद्वारे केलं जातं? कोणाकोणाचं केलं जातं? तर एअर इंडिया आणि दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन. अ आणि ब ही 2 विधानं बरोबर आहेत. या प्रश्नाचा काही रिलेव्हन्स नाही आहे. हा प्रश्न नाही केला तरी चालेल, रिपीट होणार नाही. पुढचा प्रश्न, भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षाबाबत खालील विधानं विचारात घ्या. नियंत्रक व महालेखा परीक्षकाचा दर्जा मुख्य निवडणूक आयुक्ताच्या बरोबरीचा आहे. प्रश्न रिपीट झाला आहे बघा, वरती हा प्रश्न येऊन गेला आहे. परंतु पदनाम तालिकेनुसार राज्यसभेच्या उपाध्यक्षांपेक्षा वरचा आहे. तर त्यावेळेस हे विधान बरोबर होतं, आत्ताही बरोबर आहे. भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागातील सेवेतील व्यक्तींच्या सेवेंच्या अटी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक हे राष्ट्रपतीबरोबर सल्लामसलत करून निश्चित करतात. तर तुम्हाला काय करायचं आहे? हे विधान चुकीचं ठरवायचं आहे. तर ते राष्ट्रपती निश्चित करतात, नॉट हे कॅग. त्याच्यामुळं अ फक्त विधान बरोबर आहे. ब जे विधान आहे तर या ठिकाणी ते चुकीचं असणारं विधान आहे. ओके, दॅट्स इट. पुढचा प्रश्न थोडंसं फास्ट जाऊया. 1971च्या कायद्यात नमूद केल्याप्रमाणे आता हा 1971च्या कायद्यानं काय केले तर 1971च्या कायद्याने संसदीय कायद्याद्वारे या पदाचे अधिकार आणि कर्तव्य स्पष्ट केलेली आहेत. कुठल्या पदाची? कॅग या पदाची. दॅट्स इट. तर आता तो कायदा आपल्याला बघायचा आहे. कायदा नाही बघायचा, कायद्यावर आलेला प्रश्न बघायचा आहे. केंद्र व राज्याचे लेखा ठेवण्याची पद्धत निश्चित करणं. तर बरोबर आहे. हे काय करायचं आपल्याला? लेखा नियंत्रक कामे कोणती आहेत असं त्यांनी ठरवले. तर या प्रश्नाचे जे उत्तर तुम्हाला पहिल्यांदा मी उत्तर सांगतो. तर अ, ब आणि क या प्रश्नाचं उत्तर आहे. केंद्र लेख्यांचे लेखा ठेवण्याची पद्धत निश्चित करणं, केंद्र आणि प्रत्येक राज्याचं वार्षिक प्राप्ती वाटपाचे हिशोब तयार करणं आणि त्यांनी ठेवलेल्या लेख्यांसंबंधीचा वार्षिक अहवाल शासनाला सादर करणं आणि अंकेशन करणं हे तर काय नव्हतंच काम त्याच्यात. तर अ, ब आणि क हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आपल्याला असल्याचं दिसतंय. पुढचा प्रश्न, लेखा परीक्षा, लेखांकन आणि उत्तरदायित्व
या संबंधाने खालीलपैकी कोणाला थिंक टँक समजलं जातं? कोणाला समजलं जातं? तर भारतीय सार्वजनिक लेखापरीक्षक संस्था, पर्याय क्रमांक 4. आता असे प्रश्न येण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण हा मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे. आता मुख्य परीक्षा जी आहे तर ती वर्णनात्मक स्वरूपाची आहे, त्याच्यामुळं असे प्रश्न विचारले जाणार नाहीत. तुम्हाला कॅगच्या नियुक्तीबद्दल, कार्यकालाबद्दल, स्वातंत्र्याबद्दल, कार्याबद्दल, अधिकाराबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात लिखाणासाठी. हे असे छोट्या मोठ्या प्रश्नाचा आता अभ्यास करणं सोडून द्या. आता लिहायची प्रॅक्टिस करा. ओके, सरावातून सर्वोत्तम व्हायचा माणूस होतो, त्याच्यामुळे जास्तीत जास्त लिहा. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती बघा. भारतीय राज्यघटनेतून कोणत्या कलमानुसार कॅग भारताच्या राष्ट्रपतीस व राज्याच्या राज्यपालास लेखांकन अहवाल सादर करतो? कुठलं कलम? सुरुवातीला सांगितलं होतं कलम 151, पर्याय क्रमांक 1 जे आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे आणि ऑप्शन अ जो आहे तर तो बरोबर आहे कलम 151. कलम 148 ते 151 या 5 कलमांमध्ये कॅगची सगळी माहिती दिली आहे आणि हे राज्यघटनेतल्या कुठल्या भागात आहे? भाग 5 मध्ये. हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा, हे नोट डाऊन करून ठेवा प्लीज मिलॉर्ड, नोट डाऊन द पॉईंट. पुढचा प्रश्न, सॉरी, भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षा, मला ते काय झालं खरं सांगतो तुम्हाला, मला इतर लोकांसारखे ते वायफळ जोक करून तुम्हाला हसवण्यात इंटरेस्ट नाही आहे. अभ्यासाच्या संबंधित जर का काय विचारायचं असेल किंवा काय मला सांगायचं असेल तर ते माझ्या पद्धतीने मी डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतो. नाहीतर उगाच लोकांना ते लेक्चर पाहण्यासाठी खिळवून ठेवण्यात, मग वायफळ काहीतरी जोक करायचे, आउट ऑफ द बॉक्स जाऊन, आउट ऑफ द कॉन्टॅक्ट जाऊन काहीतरी ते तातुरमातुर जोक करायचे आणि मग तुम्ही त्याच्यावरती हसणार आणि म्हणणार काय कसलं भारी शिकवतंय. ते आपल्याला जमत नाही. सिरियसली सांगतोय. म्हणजे मी माझं कुठलंही लेक्चर एक उचलून पहा, त्याच्यामध्ये मी कुठं तुम्हाला वायफळ जोक केलेला दिसतोय? जोक केला असेल तर तो एक नाजूक असेल, हलका फुलका एखादा शब्द मी वापरला असेल, ओके, गेम झाला, हे असे शब्द वापरतात, मला ते नाहीच आवडत आणि ते खरंच नाही करायला पाहिजे. आणि आत्ताची जी पिढी आहे तर त्यांना ते तसंच आवडते. म्हणजे एखादा जोक तुमच्यावरती क्रॅक केला असेल क्लासमध्ये किंवा लाईव्ह लेक्चरमध्ये, ओके, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला शेंगदाण्या, फुटाण्या, वाटाण्या म्हटलं असेल तर लोक त्याच्यावरती हसतात आणि ती लोकांना लेक्चर्स आवडतात. ही खरंच एक करून कहाणी आहे. म्हणजे जिथं ॲक्च्युअल प्रॉपरली शिकवलं जातं आहे त्याच्या व्ह्यूज कमी असतात, त्याच्या सबस्क्रायबर्स कमी असतात, त्याच्या लाईक्स कमी असतात, परंतु जिथं टाईमपास म्हणून काहीतरी केलं जातं आहे तिथं मात्र त्यांचे व्ह्यूज जास्त असतात, लाईक जास्त असतात, कमेंट जास्त असतात, सबस्क्रायबर जास्त असतात. पण मित्रांनो त्याच्यातून आउटपुट जे मिळते ना ते खूप कमी आउटपुट मिळते, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपल्याला ते जमत नाही आणि जे जमत नाही ते जमत नाही आणि ते मी करणारही कधी नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे व्ह्यूजसाठी किंवा सबस्क्रायबरसाठी, लाईकसाठी पातळी सोडून खाली येऊन जोक मी करणार नाही, कधीच नाही करणार. आणि जर का अशी करायची वेळ आली तर मी शिकवणं सोडून देईन. दॅट्स इट. हे ठरलं आहे आपलं आणि हे काय आपल्या टर्म्स अँड कंडिशन आहे. चला बॅक टू द टॉपिक. भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षाबाबत खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 4 विधानं दिलेत आणि त्याच्यानं तुम्हाला बरोबर किंवा चूक असणारं विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान, डॉक्टर आंबेडकरांनी निरीक्षण नोंदवल्याप्रमाणे ते संविधानांतर्गत असलेले सर्वाधिक महत्त्वाचे अधिकारी असतील. पहिलं विधान बरोबर आहे. नियंत्रक व महालेखा परीक्षकाचं पद हे मोठ्या प्रमाणात भारत सरकार अधिनियम 1919 अंतर्गत असलेल्या महालेखा परीक्षकाचं प्रारूप यावरती आधारित आहे. नाही, हे विधान जे आहे तर हे विधानसुद्धा बरोबर आहे. ओके. ब विधान जे मी तुम्हाला म्हटलो हे 1919चा कायदा नाही, हे 1935चा कायदा आहे, लक्षात ठेवा. हे विधान चुकीचं आहे. संसदेने नियंत्रक व महालेखा परीक्षकाची कर्तव्य अधिकारी सेवा सरती 1971ला मंजूर केलं, हे विधान बरोबर आहे. त्यांना नेमणुका करण्याचा अधिकार नाही, परिणामतः कनिष्ठांच्या शिस्तीसंबंधी नियंत्रणाच्या बाबतीत सुद्धा अधिकार नाहीत असं सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशास आहेत. तर हे विधानसुद्धा बरोबर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक 3 अ, क आणि ड ही 3 विधानं जी आहेत तर ती या ठिकाणी बरोबर असणारी विधानं आहेत. पुढचा प्रश्न, भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षाबाबत खालील विधानं विचारात घ्या आणि कोणतं विधान बरोबर आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. केंद्र व राज्याच्या महसुलातून होणाऱ्या खर्चाचं लेखापरीक्षण करणं बरोबर आहे. संसदेनं मंजूर केलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम केंद्र शासनाकडून काढण्यात आलेली नाही याची खात्री करणं बरोबर आहे. केंद्र आणि राज्याच्या आर्थिक देवाणघेवाणीतील बिनचूकपणा अथवा अन्य बाबतीत मतप्रदर्शन करणं बरोबर आहे. खर्चातील नियम व अधिनियमाच्या अनियमिततेची प्रकरणं निदर्शनास आणणं, तर हे सुद्धा विधान बरोबर आहे. 4च्या 4 विधानं बरोबर असल्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क आणि ड ही 4च्या 4 विधानं या ठिकाणी बरोबर आहेत.
पुढचा प्रश्न, योग्य विधाने ओळखा. कोणाच्या बाबतीत? कॅगच्या बाबतीत. नियंत्रक व महालेखा परीक्षकाचं कार्यालय 1920 मध्ये स्थापन करण्यात आलं नाही. दिस इज द ॲब्सोल्युटली चुकीचं विधान. त्याची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे केली जाते. कलम 148 नुसार ब बरोबर आहे. तो सर्व प्रकारच्या बाह्य प्रभाव व दबावापासून मुक्त असतो का? तर मी तुम्हाला स्वातंत्र्य सांगितले. तर हे विधान जे आहे तर हे सुद्धा विधान या ठिकाणी बरोबर आहे. तो भारतीय लेखांकन व लेखापरीक्षक विभागाचा प्रशासकीय प्रमुख असतो. तर हे सुद्धा विधान जे आहे तर ते बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ब, क आणि ड ही 3 विधानं बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षकाला संविधानाच्या डॅश डॅश या कलमाद्वारे विशेष दर्जा दिला गेलेला आहे. कुठली कलमं सांगितली? 148 ते 151 राज्यघटनेच्या भाग 5 मध्ये. ओके, सुरुवातीला मी जे इंट्रोमध्ये सांगितलं होतं तर ते लक्षात ठेवायचं सगळं तुम्ही. पुढचा प्रश्न, भारताच्या महालेखापालांना डॅश डॅश यांच्या इतकं वेतन मिळतं. कुणा इतकं मिळतं? भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. आणि हे वेतन कोण ठरवतं? तर संसद ठरवते, भारताची संसद. आणि त्याच्यामध्ये त्याच्या निवडीनंतर बदल करता येतो का? नाही करता येत, हे लक्षात ठेवा. ओके, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशात का वेतन मिळतं. पुढचा प्रश्न, भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षाबाबत खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्यात तुम्हाला योग्य असणारं विधान ओळखायचं आहे. तो राष्ट्रपतीकडून नियुक्त केला जातो. हे विधान जे आहे तर ते पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान, संसदेच्या दोन्ही सभागृहाचे विशेष बहुमताने ठराव पारित होण्याच्या आधारावर पंतप्रधानाकडून त्याला पदावरून काढलं जाऊ शकतं. नाही, पंतप्रधान नाही आहे. हे अर्धवाक्य बरोबर आहे आणि अर्धवाक्य चुकीचं आहे. पंतप्रधान नाही आहे, राष्ट्रपती मग त्याला बडतर्फ करतात. परंतु तो पहिल्यांदा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहात विशेष बहुमतानं मंजूर व्हायला पाहिजे. क विधान काय म्हणते बघा, संसदेच्या दोन्ही सभागृहांची विशेष बहुमतानं ठराव पारित होण्याच्या आधारावर राष्ट्रपतीकडून त्याला पदावरून दूर केलं जाऊ शकतं. बरोबर आहे. बघा, जर का तुम्ही ब आणि क ही 2 विधानं पाहिली तर कुठलं तरी एक विधान यायला पाहिजे. आणि ज्या प्रश्नात दोन्ही विधान आहेत तो ऑप्शनच, म्हणजे ज्या ऑप्शनमध्ये दोन्ही ही वाक्य आहेत तो ऑप्शनच कटला म्हणून समजायचं. ब किंवा क याच्यापैकी कुठलं तरी यायला पाहिजे. जर का ब आलं तर क यायला नको आणि क आलं तर ब यायला नको. बरोबर, त्याच्यामुळं क विधान जे आहे तर ते बरोबर आहे. आणि ब आणि क इथं 2 मध्ये एकत्र आहेत तर हे विधान चुकचं आहे. बरोबर, आणि हे विधान क बरोबर आहे. तर क इथं क नाही आहे तर हे चुकलं, इथं क नाही हे चुकलं. फक्त राहिला पर्याय क्रमांक 3. ओके, ऑप्शनवरून उत्तरापर्यंत पोहोचता येतं, परंतु ते कसं पोहोचता येते तुमचा थोडासा अभ्यास पाहिजे. येते का लक्षात? ब आणि क ही 2 विधानं बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाच्या घटनात्मक स्थानाचं योग्य वर्णन करा. तो कार्यकारी मंडळाचा सदस्य आहे का? आहे. आहे का? तर नाही. तो न्यायमंडळाचा सदस्य? नाही. तो विधिमंडळाचा सदस्य? नाही. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तो उपरुल्लेखित कोणत्याही शाखेचा घटक नाही आणि ती एक संविधानिक संस्था आहे, हे लक्षात ठेवा. 148 ते 151 मध्ये त्याच्या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षाबाबत खालील विधानं पहा आणि बरोबर असणारं विधान ओळखा. त्याला त्याच्या कार्यकालाची हमी दिलेली आहे. बरोबर आहे. तो राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत नाही. 6 वर्ष किंवा वयाची 65 होईपर्यंत तो पदावरती राहतो. फक्त एक विधान जे आहे, अविधान जे आहे तर ते बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षाबाबत खालील विधानं विचारात घ्या. कॅग हा संसदेचा एजंट आहे आणि तो संसदेच्या वतीने खर्चाचं लेखापरीक्षण करतो, म्हणून तो फक्त संसदेला जबाबदार असतो. आपल्याला काय करायचं आहे, याच्यातलं चुकीचं असणारं विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान या ठिकाणी बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेने अशी कल्पना केली होती की कॅग हा नियंत्रकाप्रमाणेच महालेखा परीक्षक देखील असेल. तथापि प्रत्यक्षात कॅगने फक्त महालेखा परीक्षकाचीच भूमिका पूर्ण केली, नियंत्रकाची नाही. तर हे सुद्धा बरोबर आहे. काही मंत्रिमंडळाचे उदाहरणार्थ LIC महामंडळाचे उदाहरणार्थ LIC, RBI, SBI लेखापरीक्षण कॅगद्वारे पार पाडलं जात नाही. त्याचं लेखापरीक्षण हे संपूर्णपणे खाजगी व्यावसायिक लेखापरीक्षकाकडून पार पाडलं जातं. तर हे सुद्धा विधान बरोबर आहे. तर चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं होतं. वरची तिन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. यापैकी कोणतंही विधान जे आहे तर ते चुकीचं नाही. पुढचा प्रश्न, भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकाच्या लेखापरीक्षणातून खालील देयकं वगळली जातात. कुठलं काय काय वगळलं जातं ते तुम्हाला सांगायचं आहे. स्थावर शुल्क वगळलं जातं, त्याच्यानंतर संपत्ती कर वगळला जातो, त्याच्यानंतर जमीन महसूल वगळला जातो. तर ही 3च देयकं वगळली जातात, अ, ब आणि क. त्याच्यामुळं
पर्याय क्रमांक 1 जे आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न जो आहे तर एका संस्थेवर आलेला आहे आणि त्या संस्थेचं नाव आहे इंटोसाई. ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. खालीलपैकी कोण या संघटनेशी जबाबदार आहे? आता जर का आपण कॅगबद्दल डिस्कशन करत असेल आणि कॅगच्या टॉपिकमध्ये हा प्रश्न आला असेल तर कॅगच लक्षात ठेवा, भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक. आता तुम्हाला एक थोडंसं काम देतो आणि न विसरता करा. ही इंटोसाई ही जी संस्था आहे तर ह्या संस्थेबद्दल थोडीशी माहिती करून घ्या. ओके. आणि जर का कॅगबद्दल कसाही प्रश्न आला डिस्क्रिप्टिव्हला तर या संस्थेबद्दल जर का त्यांनी विचारलं तर तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. तर आजचं काम काय आहे तर या इंटोसाई या संस्थेबद्दल थोडीशी माहिती काढा. स्थापना कुठं कधी झाली, कशी झाली, का झाली, काय करते, मुख्यालय कुठं आहे, सदस्य कोण आहे. ऑब्व्हियसली भारत त्याचा सदस्य आहे, तुम्हाला हिंट देतो थोडी. तर हे तुम्ही थोडंसं आजचं काम म्हणून थोडंसं करा. पुढचा प्रश्न, योग्य कथनं ओळखा. तुम्हाला 2 विधानं दिलेत आणि त्याच्यातून तुम्हाला योग्य असणारं कथन ओळखायचं आहे. भारताचा महालेखा परीक्षकाचं वेतन संचित निधीतून दिले जातं नाही. ओके, सॉरी, संचित निधीतून दिलं जातं पण ते संसद ठरवते. महालेखा परीक्षक वयाच्या 62 वर्षापर्यंत नाही आहे, 65 वर्षापर्यंत तो पदावरती राहतो. तर अ फक्त बरोबर आहे आणि ब जे आहे तर ते या ठिकाणी चुकीचं आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, योग्य कथनं ओळखा. तुम्हाला 2 विधानं दिली आहेत. भारताच्या राज्यघटनेत कलम 141 ते 145 मध्ये महालेखा परीक्षकाच्या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे नाही. 148 ते 151 हे लक्षात ठेवा. कलम 148 ते 151 मध्ये ह्या कॅगची तरतूद करण्यात आली. पहिलं विधान चुकीचं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या दर्जाप्रमाणे महालेखा परीक्षक पदाचा दर्जा व मुदत असते, हे मात्र बरोबर आहे. ब विधान बरोबर आहे. अ जे आहे तर ते चुकीचं आहे. तर पर्याय क्रमांक 2 जे आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. विधान अ चुकीचं परंतु ब आहे तर ते बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते सार्वजनिक व्यवहारावर नियंत्रण ठेवण्याचं साधन नाही म्हटले? नाही. बघा, नियोजन आयोग आहे का तर नाही आहे. बाकीची सगळी साधनं आहेत. आता नियोजन आयोग जो आहे तर तो नष्ट करण्यात आला आहे. त्याच्या ठिकाणी नीती आयोग आलेला आहे 2015ला आणि 2014ला हा नष्ट होईल म्हणून त्यांनी सांगितलं होतं. नियोजन आयोग किंवा प्लॅनिंग कमिशनची स्थापना जी आहे तर ती 1950ची आहे, लक्षात ठेवा. ओके, दॅट्स इट. आता तो नाही आहे. ड जे आहे तर ते चुकीचं आहे. आता हा प्रश्न काय रिपीट होण्याची शक्यता 0 आहे. पुढचा प्रश्न, ब्रिटिश काळात केंद्रीय वित्त विभागाची सामान्य कार्याव्यतिरिक्त कोणती विशेष जबाबदारी होती? हा सुद्धा प्रश्न रिलेव्हन्स नाही आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. वाचूच नका, हा प्रश्न येणारच नाही पुन्हा. पुढचा प्रश्न, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक खालीलपैकी कोणती कर्तव्य पार पाडतात? मी तुम्हाला इंट्रोमध्ये सांगितलं होतं, मध्येही कर्तव्य सांगितलेली आहेत. अजून एकदा प्रश्न पाहूया. बरोबर असणारं विधान ओळखायचं आहे. भारताच्या संचित निधीत येणाऱ्या सर्व निधीतून खर्च होणाऱ्या सर्व लेखांचं परीक्षण. बरोबर आहे. कलम 266(1) नुसार हा जो अधिकार आहे तर तो कॅगचा आहे. शासनाकडून अर्थसहाय्य प्राप्त संस्थांचं लेखापरीक्षण. बरोबर आहे. राज्यांच्या लेखांकनाचं संकलन करणं. बरोबर आहे. शासकीय कंपन्या आणि वैधानिक मंडळाच्या लेखांचं लेखापरीक्षण करणं. तर हे सुद्धा बरोबर आहे. अ, ब, क आणि ड हे चारीच्या चारी कामं जे आहेत तर तो कॅग पार पाडतो. त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्या केंद्रीय लेखापरीक्षणात कशाचा समावेश होतो त्यांनी विचारले. तर बघा, याचं डायरेक्ट उत्तर सांगतो. प्रश्न थोडासा वेगळा होता. अ आणि ब, वाउचरने प्रमाणक परीक्षण करणं आणि लेखांकनाचं परीक्षण करणं. तर हे 2 पर्याय क्रमांक 1 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न, भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोणाकडून होते? तर कलम 148 नुसार ही जी नियुक्ती आहे तर ती भारताच्या राष्ट्रपतींकडून होते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, संसदेस कार्यकारी मंडळावरील अर्थपूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त साधन म्हणून हा कॅग कार्य पार पाडतो. म्हणूनच राज्यघटनेने स्वतंत्र व स्वायत्त अशा महालेखापाल पदाची निर्मिती केलेली आहे. केंद्र आणि राज्याद्वारे तयार केल्या जाणाऱ्या लेखा व्यवस्थित एकवाक्यता आणणं आणि संसदेद्वारे मंजूर झालेला शासकीय खर्च निर्धारित कार्यासाठीच विनियोगात आणला जातो की नाही हे खातरजमा करण्याचं महत्त्वपूर्ण कार्यसुद्धा आहे तर तो कॅग पार पाडतो. महालेखापाल RBIचं लेखापरीक्षण करत नाहीत ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यावरती प्रश्न आलेला नाही, हे लक्षात ठेवा. कॅग जो आहे तर तो RBIचं म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं लेखापरीक्षण करत नाही, हे लक्षात ठेवा. ते सेबी, IRDA, PFRDA यासारख्या वित्तीय क्षेत्रातील नियामकांचं केवळ लेखापरीक्षण करतं. कामगिरी परीक्षण परफॉर्मन्स ऑडिट करत नाही.
या 2 वाक्यांवरती प्रश्न येऊ शकतो, याच्यावरती आत्तापर्यंत प्रश्न विचारलेला नाही. त्याच्यामुळं कॅग जे आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते भारतीय राज्यघटनेतील सर्वाधिक महत्त्वाचं पद म्हणून या कॅगकडं पाहिलं जातं. याशिवाय या कॅगला सार्वजनिक लोकलेखा समितीचा मार्गदर्शक मित्र तत्त्वज्ञ म्हणून ओळखलं जातं. ओके, आलं लक्षात. तर 2011 पासून 2025 पर्यंत कॅगवरती आलेल्या या प्रश्नांचं परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण होतं. ओके, आणि ही सिरीज तुम्ही पाहताय, तुम्हाला आवडते. लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.